तर तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर आणि त्या चॅनलचं नाव आहे रोहित करतोय ब्लॉग. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आत्ता का आलोय आणि जो ब्लॉग येणार होता तो सोडून मी का आलोय, म्हणजे मी का आलोय, काय विषय. तर सांगतो तुम्हाला, काय विषय नाही. आता 4:45 होत आलेत आणि आजची तारीख आहे 29 फेब्रुवारी 2024, म्हणजे हा लेटेस्ट डेचा शूट आहे. इट इज नॉट एनी डिले, लेटेस्ट डेचा शूट आहे. तर जर तुम्ही माझ्या चॅनलला नीटपणे जर तुम्ही बघितलं असेल किंवा व्यवस्थित जर तुम्ही आपल्या चॅनलला ऑब्झर्व केला असेल तर आपल्या चॅनलचे व्हिडिओज प्लस आपल्या फेब्रुवारी मंथमध्ये असणारे डेज हे कॉन्करंट आहेत, म्हणजे 29 डेज इज इक्वल टू 29 व्हिडिओज आपल्या चॅनलवर ऑलरेडी आलेले आहेत. आणि हे का आले ते सांगतो. तर एसपीटेक मराठी नावाचं एक चॅनल आहे यूट्यूबवर, ज्याच्यामध्ये न्यू यूट्यूबर्स आहेत. ज्यांना यूट्यूबमध्ये उतरायचं आहे, यूट्यूब इंडस्ट्रीमध्ये उतरायचं आहे, त्यांच्यासाठी एंड स्क्रीन काय असतं, थंबनेल कसं बनवायचं, म्हणजे ह्या सर्व ज्या बेसिक गोष्टी आहेत किंवा ॲडव्हान्स ज्या गोष्टी आहेत, इव्हन इन SEO वगैरे, ते सर्व गोष्टी ते मराठीत मध्ये एक्सप्लेन करतात आणि ऑडियन्सला त्यांच्या समजवतात. तर त्यांनी 1 महिन्याआधी म्हणजे जानेवारीच्या 31 आय थिंक 30ला आपल्या सर्व यूट्यूबर्सला एक चॅलेंज दिलं होतं. इव्हन न्यू यूट्यूबर्स जे जुने आहेत त्यांनाही सर्वांना एक चॅलेंज दिलं होतं #29, कारण की हा जो इयर आहे 2024 इट इज अ लीप इयर आणि ह्या लीप इयरमध्ये 29 डेज असतात. सो फेब्रुवारी मंथमध्ये 29 डेज होते. सो फेब्रुवारीच्या या 29 डेजला ऑप्टिमली यूज करण्याचं एक चॅलेंज दिलं होतं त्यांनी, की तुम्ही 29 डेजमध्ये 29 व्हिडिओज टाका तुमच्या चॅनलवर. आणि ह्या चॅलेंजच्या बाबतीत जर तुम्हाला अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर ते तुम्ही एसपीटेक मराठी या चॅनलवर जाऊन घेऊ शकता. तर मी आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की त्यांच्या चॅलेंजमध्ये असंही एक गोष्ट होती की जेव्हा हा चॅलेंज संपेल, म्हणजे 29 डे येईल, #29चा लास्ट डे येईल, म्हणजे हा 29 डे, तेव्हा प्रत्येक यूट्यूबरने त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. तर मी माझा एक्सपिरियन्स शेअर करतो. तर ॲट फर्स्ट माय सेल्फ रोहित, हे तर तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये माहितीच आहे आणि रोज तुम्ही बघतायच. तर मी ब्लॉगिंग चॅनल स्टार्ट केलं, जे की खूप अनएक्सपेक्टेड होतं, कारण की मला आवडत नाही पर्सनली ब्लॉगिंग, आवडत नव्हतं. बट आता जेव्हा मी हे करतोय तर मला थोडंसं बरं, म्हणजे इंटरेस्टिंग वाटतं. सो बट ॲट फर्स्ट मला हे आवडत नव्हतं अजिबात. आणि मला हा चॅनलसुद्धा माझ्या ताईनी खूप असं म्हणजे बोलतात नाही का, जबरदस्ती टाईप असं काढायला लावला. आणि त्यानंतर मग मी माझं जीमेल बनवलं ह्या चॅनलसाठी. त्यानंतर त्याचं नेम डिसाईड केलं, जेही मीच केलं. असंच रँडमली मला लक्षात आलं रोहित करतोय व्लॉग, असंच रँडमली मी ते सेट केलं. आणि त्याच्यावरती मग मी व्हिडिओ अपलोड केला 31 जानेला. मी तो व्हिडिओ अपलोड केला इंट्रोडक्शनचा. तर माझी ताई बोलली की तू एक चॅलेंज घे, जर तू आता व्हिडिओ अपलोड करायला स्टार्ट करतो, तू एसपीटेक मराठी या चॅनलवर जा आणि त्या चॅनलवर एक चॅलेंज द्यायचं चालू आहे की #29 फेब्रुवारीचा. सो तो ॲक्सेप्ट कर आणि कन्सिस्टंटली आता व्हिडिओ तो अपलोड करत राहा #29. तर मी तो व्हिडिओ पूर्ण बघितला. त्यात त्यांनी जे काही स्टेप सांगितले होते ते सर्व मी जाणून घेतले आणि हा जो लास्ट डेचा आहे ते सुद्धा मी जाणून घेतलं व्यवस्थितपणे. आणि मग मी ते रूल्स सगळे फॉलो केले आणि तुम्ही बघू शकता रिझल्ट काय आहे. आपल्याकडे 29 व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवर. तर मला जसं मी करू शकलो तसं मी तेवढे सर्व व्हिडिओज ऑप्टिमल आणि चांगल्या क्वालिटीचे असायचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. इन टर्म्स ऑफ एंटरटेनमेंट, इन टर्म्स ऑफ क्वालिटी, एव्हरीथिंग जे काही माझ्याकडून होऊ शकलं असं 100% ते मी सर्व ट्राय केलेलं आहे. आणि या चॅलेंजमधून मला एक गोष्ट शिकायला मिळाली की जर आपण एक गोष्ट करतो तर ती पूर्ण केलीच पाहिजे काहीही करून. कारण की आपण कधी खूप गोष्टी लाईटली घेतो आणि प्रोक्रॅस्टिनेट करतो, म्हणजे पुढे ढकलतो. बट ह्या चॅलेंज थ्रू मला कळलं की काही गोष्टी कन्सिस्टंटली व्हायलाच पाहिजेत. आणि त्यामुळे माझा एक काय बोलतं ते आळशीपणा तो निघून गेला. इन टर्म्स ऑफ यूट्यूब बाकी गोष्टीमध्ये अजून थोडा आहे, तो सुद्धा मी आता कव्हरअप करेन, काय हरकत नाही. आणि ह्याच्या थ्रू सर्वात मेन माझा कॅमेरा फिअर आणि बोलण्याचा फिअर पूर्णपणे नाहीसा नाही बोलू शकत बट कमी झाला आहे. आणि माझं बोलण्याची जी टोन आहे ते सुद्धा म्हणजे क्लिअर होत आले. बट फंबलिंग आणि वर्ड रिपिटेशन चालूच आहे, मला अजून ते कमी करायचं आहे. बट
विदाऊट जेव्हा मी यूट्यूब वगैरे काय करत होतो तेव्हा वर्ड रिपीट होत नव्हते आणि फंबलसुद्धा खूप कमी व्हायचे. पण आता जेव्हा मी जास्त बोलतो तेव्हा फंबलही होतो आणि वर्ड रिपीटसुद्धा होतात. तर ते एक आहे, त्याच्यावरती पुढे आपण करू. बट चॅलेंज थ्रू सर्वात मेंटलीच माझ्यात जास्त बदल झाला. मी तर म्हणतो की कन्सिस्टंट कसं राहायचं, एक्सक्युजेस पूर्णपणे बंद करायचे आणि जे आपण ठरवलं आहे ते पूर्णपणे अचीव करेपर्यंत ती फॉलो करतच राहायचं. तर हा फक्त एक्सपिरियन्ससाठी मी हा व्हिडिओ बनवला होता. तर तुम्ही जो व्लॉग ठरवला होता आज, म्हणजे मी जो ठरवला होता आज जो अपलोड करायचा, तो आता उद्या भेटेल. तो पोस्टपोन झालेला आहे, काही विषय नाही. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ होता हा एक्सपिरियन्ससाठी होता, जो की मी खूप घाईघाईत बनवला आहे. तर ह्यामध्ये थोडं काही कमी जास्त झालं असेल, आय नो. बट हे गरजेचं होतं. सो जेणेकरून मला अजून पुढे येणाऱ्या ज्या व्हिडिओज आहेत किंवा पुढे येणारं जे काही असेल लाईफमध्ये, तर त्याचा मी ह्या एक्सपिरियन्सला मी यूज करू शकतो पुढे. सो दॅट्स इट फॉर टुडे. आता भेटू डायरेक्ट तुम्हाला पुढच्या एका पॉवरफुल ब्लॉगमध्ये, नाहीतर अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आणि मी भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. जय सियाराम.